काही उदाहरणं दे. एखादं उदाहरण नाही सुटलं ना, बघून नाही लिहायचं, ते मलाच विचारायचं, मग मी तुम्हाला सांगणार पुढच्या लेक्चरला, किंवा तुम्हाला फोन करून सांगणार, किंवा तिथंच लगेच आपल्या ग्रुपवरती मेसेज वगैरे असतो ना, ते मी तुम्हाला सांगणार, समजलं. किंवा मी लगेच एखादी छोटीशी क्लिप हे करून काय म्हणतात टेप करून लगेच पाठवेन मी तुम्हाला, तशी सोय असते त्याच्यामध्ये. तर मी लगेच सांगेन तुम्हाला, ती तुम्ही ऐकली की तुमच्या लक्षात येईल. तर इथे टू टूचा वापर करायचा म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं, सॉरी रिमूव्ह करायचं म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, रिमूव्ह टू म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि यूज टू म्हणजे सिम्पल सेंटेन्स. मेक इट सिम्पल आणि मेक इट कॉम्प्लेक्स म्हटलं आणि टू टूचं वाक्य दिलेलं असलं आणि सो दॅटचं वाक्य दिलेलं असलं तर समजून जायचं कसं करायचं आहे ते फसवी ट्रिक असते, समजतंय ना तुम्हाला. डुएल डायरेक्टरमध्ये ते जर थोडंसं ट्रिकी विचारतात, मग अशा वेळेला आपण गडबडून जायचं नाही. म्हणून या साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. तर नियम काय नाही, साधे नियम आहेत दिलेल्या वाक्यामध्ये. बघा पुस्तकात असं लिहिलेलं असतं, ते नियम उगीच आपण पाठ करत बसतो. दिलेल्या वाक्यामध्ये टू असतं, मग मोठा टू असतो, त्याऐवजी सो भरा. मग तिसरा नियम दुसरा छोटा टू असतो, तो रिमूव्ह करा, काढून घ्या, आणि त्याऐवजी दॅट भरा. मग त्याच्याऐवजी त्याच्या पुढे सर्वनाम भरा. मग त्याच्या पुढे कॅनॉट किंवा कुड नॉटची रचना करा. हे झाले नियम, काही नाही. असंच नाही काय, उगीच ते लांबून 7-8 नियम आपल्याला छोटे छोटे करून दिलेले असतात. आपण वाक्य पाहिलं ना, वाक्य सोडवायला सुरुवात केली ना, नियम आपले बस. पुस्तकाच्या नादी जास्त लागायचं नाही या बाबतीत. एकदम सोप्या भाषेत सरळ, फक्त लक्ष देऊन व्यवस्थित काम करायचं. तर आता मी काही वाक्य सोडवणार आहे, ती नीट लक्ष. हा, तर आता आपण प्रत्यक्ष वाक्य बघूया. एक बघा इथं काय म्हटलेलं आहे, पहिलं रिमूव्ह टू बघा, याला मी गोल केलेला आहे, असा दिसतंय तुम्हाला. एकच टू काढा असं म्हटलेलं आहे. पण पुढे काय म्हटलंय बघितलं तुम्ही, मेक इट कॉम्प्लेक्स. मेक इट कॉम्प्लेक्स म्हणजे काय कळालं, रिमूव्ह टू काढल्यानंतर यूज ऑफ सो दॅट नॉट आहे ना, त्याला तर मेक इट कॉम्प्लेक्स असं म्हणतात. हा जो टू आहे ना, त्याला मोठा टू म्हणूया. म्हणजे इथं 2 टू आहेत बघा, एक आहे मोठा टू, याला म्हणूयाल मोठा टू, याला म्हणूयाल आपण छोटा टू. ओके, म्हणजे TO आहे ना, त्याला छोटा टू म्हणूयाल. आता हे 2 टू तुम्हाला कळाले असते, कळले का, सर्वांना कळले. पहिलं वाक्य बघा, ही वॉज टू टायर्ड टू वेट. म्हणजे तो इतका दमलेला आहे की तो आता वेट करू शकत नाही. म्हणजे या टूचा अर्थ काय झाला रे, खूप, व्हेरी आहे ना, सो मच म्हणतात त्याला. म्हणजे तो इतका दमलेला आहे, खूप दमलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा टू त्याचा काय अर्थ आहे, म्हणजे शक्यच नाही, आता त्याला थांबणं शक्य नाही. आता बघा, हा एक टू काढायचा आहे. सूचना काय असते कंसात, रिमूव्ह टू. म्हणजे असं कंसात सूचना असते, रिमूव्ह टू, काय म्हटलं जातं, रिमूव्ह टू. आता रिमूव्ह टू सूचना असते ना, तेव्हा यात तरी 2 टू दिसतात, मग आपण गडबडून जायचं नाही. रिमूव्ह टू म्हणजे रिमूव्ह टू आपण म्हणताना म्हणायचं रिमूव्ह टू. आता बघा त्यांनी काय केलेलं आहे, रिमूव्ह टू म्हटलं की हा टू काढून टाकला आणि त्याच्याऐवजी काय भरलं रे, सो. आणि दुसरा टू बघा, हा काढून टाकला आणि त्याच्याऐवजी 4 शब्द आहेत बघा, कोणकोणते, दॅट प्लस सर्वनाम प्लस कुड आणि प्लस नॉट. किती शब्द आहेत, 1 2 3 आणि 4. हे 4 शब्द एवढे काढून टाकायचे मूळ वाक्यातले, आणि त्याच्याऐवजी टूच्या ऐवजी हे 4 शब्द भरायचे. लक्षात राहील. म्हणजे छोटा टू आहे ना, दिसायला छोटा आहे, पण त्याच्याऐवजी येणारी ही अक्षरं आहेत ना, मोठे आहेत ना, त्याच्याऐवजी 4 अक्षरं येणार आहेत. कळलंय सर्वांना, नक्की कळले. बघा पहिलं वाक्य काय होतं, ही वॉज टू टायर्ड टू वेट. मग आपण काय केलं, ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वेट. कळलं का. हा, कॅनॉट किंवा कुड नॉट. इथं कुड नॉट का आलं माहिती आहे तुम्हाला, हे कुड का आलं, कारण मूळ वाक्यात बघा वॉज आहे. मी काय सांगितलं, वॉज किंवा वेअर असेल तर कुड नॉट येणार, आणि ॲम जर असेल म्हणजे वर्तमान काळ असेल तर कॅनॉट येणार. लक्षात राहिलं. आता सर्वांच्या दुसरं वाक्य पाहूया, मग लक्षात येईल तुमच्या. हे दुसरं वाक्य आहे बघा, ही वॉज टू, आला की नाही टू, हा मोठा टू आहे, थ्रस्टी, आणि छोटा टू इथे आहे बघा. असे 2 टू आहेत. म्हणजे सूचना कशी असायला पाहिजे होती रे, रिमूव्ह टू अशी असायला पाहिजे होती. पण आहे का तिथं रिमूव्ह टू नाही, तिथं काय आहे, एकच टू आहे ना. म्हणून आपण म्हणताना, नक्की कळलं का, तर हे जे वाक्य आहे, इट बिकम टू डार्क फॉर मी टू रीड इझिली. म्हणजे काय, यामध्ये 2 टू दिलेले आहेत. हा एक टू आहे आणि हा दुसरा टू आहे. ह्याला काय म्हणायचं, मोठा टू, याला काय म्हणायचं, छोटा टू.
आता बघा काय म्हटलेलं आहे, इट बिकम. टूच्या ऐवजी काय वापरलं आपण, सो. आणि दुसरा छोटा टू होता, त्याच्याऐवजी किती अक्षर, 4 अक्षर. कोणकोणती पाठ करून ठेवायची, दॅट प्लस सर्वनाम प्लस कुड किंवा कॅन आणि प्लस नॉट, अशी 4 अक्षर वापरायची. आणि ही 4 अक्षर या टू काढून त्याच्याऐवजी वापरल्यानंतर मग आपलं सो दॅटचं वाक्य झालं. आता ही आपण जी सो दॅटची वाक्य बनवली ना, ही 3 बनवली बघा. पहिलं, दुसरं आणि तिसरं. ती वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कळतंय का तुम्हाला, ती वाक्य म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स, बाकी काही नाही. म्हणजे काय झालंय माहितीये का तुम्हाला यामध्ये, हे बघा हे पहिलं वाक्य आहे, ही वॉज सो टायर्ड इथपर्यंत. आणि हा कोऑर्डिनेटर आहे दॅट. तिथून पुढचं हे वाक्य ना, याला सब ऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. ही कुड नॉट वेट. इथं सुद्धा बघा ही कुड नॉट वेट. तिसऱ्यामध्ये सुद्धा बघा ही आय कुड नॉट रीड इझिली. हे काय आहे रे, हे सारे सब ऑर्डिनेट क्लॉज आहेत. आणि हे सब ऑर्डिनेट क्लॉज दॅट या कोऑर्डिनेटरनं जोडलेला आहे. कोऑर्डिनेटर म्हणजे जोड शब्द, दॅट हा जोड शब्द आलेला आहे म्हणून त्याला कोऑर्डिनेटर म्हणायचं. तो जोडण्यासाठी आलेला आहे. 2 वाक्य जोडली आणि ते सिम्पलचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. कळालं का तुम्हाला सर्वांना. आता 4थं वाक्य बघा, हे 4थं वाक्य, इट वॉज टू विंडी टू सीट. 2 टू आले की नाही, बघितले दोन्ही टू. एक मोठा टू आहे, या TOO ला मोठा टू म्हणायचं, या TO ला छोटा टू म्हणायचं. हा मोठा टू काढून त्याच्याऐवजी सो भरायचं. आता कळालं असेल तुम्हाला सर्वांना. आणि हा छोटा टू काढायचा आणि त्याच्याऐवजी 4 शब्द येणार बघा, दॅट प्लस कॅनॉट आणि पुन्हा सीट. आता इथं बघा थोडीशी वेगळी रचना आलेली आहे. दॅट नन कॅन सीट असं म्हटलेलं आहे. इट वॉज टू विंडी. बघा बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे, हा जो कर्ता असतो ना तो नपुसकलिंगी असेल ना तर अशी रचना थोडीशी बदलते. हा नपुसकलिंग आहे बघा. नपुसकलिंगी म्हणजे याला लिंग नाही बघा. ही सी असं न भरता आपण जर असं म्हणलं, इट वॉज टू विंडी टू सीट आउटसाइड, म्हणजे तो इतका, म्हणजे हा वारा, विंड म्हणजे वारा, वादळ इतकं भयानक होतं, जास्ती होतं की आपण बाहेर बसू शकत नव्हतो. मग काय होतं माहिती आहे, हा इट पुन्हा वापरलं तर तेच इतकं भयानक होतं ते बसू शकलं नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून त्याच्याऐवजी आपण नन शब्द वापरलाय. पण शब्द 4च आहेत बघा, 1 2 3 4. याच्याऐवजी काय करायचं, आपण छोटा टू काढून त्याच्याऐवजी हे 3 शब्द भरले आणि वाक्य तयार केलं. आय वॉज इट वॉज टू विंडी टू सीट आउटसाइड. कळतंय का सर्वांना, नक्की कळतंय का. आता 5वं बघा, 5वं वाक्य, द पेंटिंग इज टू ब्युटिफुल. म्हणजे काय रे, पेंटिंग खूपच सुंदर होतं. आणि टू बी चीप म्हणजे काय रे, ब्युटिफुल असल्यामुळं ते कसं होतं, चीप. म्हणजे इतकं ब्युटिफुल होतं की ते चीप वाटलं. चीप म्हणजे काय रे, स्वस्त. पुढे बघा काय केलंय आता या वाक्यामध्ये, हे टू काढून टाकलं, त्याच्याऐवजी हा सो भरला. आणि हा भाग बघा, या छोट्या टू ऐवजी हा दॅट प्लस सर्वनाम प्लस कॅनॉट प्लस हे 4 शब्द भरले, प्लस हे मूळ क्रियापद आहे. हे 4 शब्द भरले छोट्या टू ऐवजी. आणि हे 4 शब्द भरल्यानंतर एक वेगळं वाक्य झालं बघा. हे दॅट पासून पुढे दॅटने वाक्य 2 जोडली, इट कॅनॉट बी चीप आणि द पेंटिंग इज ब्युटिफुल. 2 वाक्य झाली, ती दॅटने जोडली म्हणून याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे, एक मेन क्लॉज आहे. ओके, ते क्लॉज आपण शिकताना आणखी पाहणार आहोतच. पण बऱ्याच वेळेला काय होतं, रिमूव्ह टू ऐवजी आपल्याला सूचना मिळते मेक इट कॉम्प्लेक्स, किंवा यूज टू ऐवजी आपल्याला सूचना मिळते मेक इट सिम्पल. आता 6वं वाक्य आपण बघूया. द स्टोन आहे, स्टोन म्हणजे सुद्धा नपुसकलिंग करताय बघा. या वाक्यात सुद्धा थोडासा बदल होणार. द स्टोन वॉज टू, आलं की नाही, टू हेवी फॉर मी, फॉर द बॉय टू मूव. म्हणजे स्टोन इतका हेवी होता की मुलगा तो हलवू शकला नाही. मग त्याचं रिमूव्ह टू केल्यानंतर, रिमूव्ह टू म्हणजे 2 टू काढायचे, एक टू मोठा एक टू छोटा. रिमूव्ह टू मध्ये मोठ्या टूच्या ऐवजी काय वापरायचं, द स्टोन वॉज सो. काय वापरायचं, द स्टोन वॉज सो हेवी दॅट द बॉय
कुड नॉट. बघा दॅट आलं, द बॉय हा करता आला, किंवा ही म्हटलं तरी चालेल बरं का. द बॉय ऐवजी ही म्हटलं तरी चालेल. दॅट ही कुड नॉट मूव इट. आता बघा काय झालं माहिती आहे, कुड नॉट मूव इट आणि हे 4 शब्द त्यात दॅट मध्ये कोऑर्डिनेटर आला. द बॉय कुड नॉट मूव इट हा शब्द हे वाक्य दॅटनं जोडलं कशाशी, द स्टोन वॉज सो हेवीशी. अशी 2 वाक्य एकत्र जोडली आणि म्हणून याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता याचीच वेगळी उलटी प्रक्रिया करावी लागते आपल्याला. बऱ्याच वेळेला रिमूव्ह टू ऐवजी आपल्याला यूज ऑफ टू असं म्हणतात. म्हणजे दिलेलं वाक्य, हे वाक्य बघा 7वं, द चाइल्ड वॉज सो फ्रायटन्ड आणि दॅट ही कुड नॉट स्पीक. बघा हा सो शब्द आहे, तो लगेच आपल्याला टिपता आला पाहिजे. आणि पुढे बघा हे 4 शब्द आहेत की नाही, दॅट प्लस सर्वनाम म्हणजे ही, हा दॅट, नंतर ही आले, नंतर कॅन किंवा कुड असतं त्यापैकी कुड आले, आणि नॉट हे 4 शब्द काढून त्याच्याऐवजी छोटा टू आणि हा सो काढून त्याच्याऐवजी मोठा. उलट प्रक्रिया आहे ना, समजलं. मग सिंपल सेंटेन्स होते बघा, द चाइल्ड वॉज सोच्या ऐवजी छोटा टू भरला की नाही, हा छोटा टू. आणि हे 4 शब्द काढले बघा, आपण रिमूव्ह टूला 4 शब्द घालत होतो की नाही, ते 4ही शब्द काढायचे आणि त्याच्याऐवजी एक छोटा टू ठेवायचा. झालं वाक्य उलट. म्हणजे सिंपलचं कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्सचं सिंपल, अशी वेगवेगळ्या पद्धतीची ही वाक्य आपणाला सोडता आली पाहिजेत. फळ्यावरती माझ्याकडे आता मोठा फळा नसल्यामुळं मी 5-7च वाक्य सोडवून दिलेले आहेत आणि ती तुम्हाला नीट सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीनं काय करता येतं माहिती आहे, आपणाला अतिशय सोप्या पद्धतीनं हे सारं शिकता येतं. फक्त काय केलं पाहिजे, आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या वाक्याकडे सोडवत असताना नीट पाहिलं पाहिजे. जेव्हा आपणाला असं वाटतं ना की आता आपणाला येत नाहीये, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे रे, येत नाही तिथे आपण विचारलं पाहिजे. आपणाला सवय कशी असते माहिती आहे, येत नाही म्हटलं की आपण बघून लिहायचं, याचं बघून ले, त्याचं बघून ले, किंवा गायडात कुठे मिळतंय का बघायला हे बघायचं, आणि मग आपण वाक्य चुकणार ते चुकणार आणि मग कधीच येत नाही आपणाला, असं होतं बऱ्याच वेळेला. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर ही वाक्य जी आहेत ती स्वतः सोडवली पाहिजेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवलेली ही वाक्य आपण अभ्यासली पाहिजे, त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. प्रॅक्टिसशिवाय इंग्रजी ग्रामर हे शक्य नसतं. जरा मी कितीही तुम्हाला ओढून सांगितलं आणि कितीही शिकवलं तरी काय माहिती आहे का, जोपर्यंत आपण स्वतः करत नाही आणि प्रॅक्टिस करत नाही, आपण 4 वाक्य अशीच कोणत्याही पुस्तकातून घेतली पाहिजेत. अशा वेळेला आपण जेव्हा 10वीत आलो ना, तेव्हा 10वीत आल्यानंतर एखादं छोटंसं पुस्तक आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते छोटंसं पुस्तक ग्रामरचं, त्यामधून आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला नियम वगैरे येत असतात, वाक्य येत असतात, पण सराव करायला उदाहरणं कुठून घेणार ना, किंवा आपल्या पुस्तकातून टू ची किती वाक्य आहेत बसल्या बसल्या आपण शोधून काढली पाहिजेत. बघा वाक्य साऱ्या प्रकारची असतात. पुस्तक म्हटल्यानंतर तर बघा ही ग्रामर शिकत असताना ना आपण बऱ्याच वेळेला असं करतो की हा ग्रामर शिकवण्याचाच मुळात भाग नाही. म्हणजे ग्रामर शिकायचंच नसतं मुळात, शिक्षकांनी शिकवावं आणि आपण शिकावं असा भाग नसतो तो. ग्रामर हा ना तसा तुम्हाला पटणार नाही कदाचित, किंवा तुम्हाला आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल. मी तुम्हाला सांगतो, ग्रामर हा वाचनाचा भाग आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल कसं, तर बघा सर्व प्रकारची वाक्य, आता मी तुम्हाला क्वेश्चन टॅग शिकवला, साऱ्या प्रकारचे क्वेश्चन टॅग तुमच्या पुस्तकात आहे. आता मी तुम्हाला रिमूव्ह टू शिकवलं, टू ची भरपूर वाक्य आहेत, टूच्या रचना त्यामध्ये आहेत पुस्तकामध्ये, सो दॅटच्या रचना आहेत पुस्तकामध्ये. फक्त शिकत असताना त्या कशा काय वापर केलाय, कशानंतर काय आलंय हे आपण पाहिलं पाहिजे. वाचताना नीट लक्ष पाहिजे. जो नीट वाचणार ना त्याला काही शिकवायची वगैरे गरज नाही, त्याला कळत जातं ते, म्हणजे एक एक वाक्य कळत जातं. किंवा तुम्हाला आता चेंज डिव्हाइस म्हटलं, त्यात ऍक्टिव्हच्या रचना आहेत, पॅसिव्हच्या रचना आहेत, साऱ्या प्रकारच्या ऍक्टिव्ह पॅसिव्हच्या रचना आहेत. डायरेक्ट इनडायरेक्ट म्हटलं, जेवढ्या प्रकारचे इनडायरेक्टसाठी वाक्य विचारतात ना तेवढे सारे प्रकार तुम्हाला तिथे दिसतील. कळतंय ना तुम्हाला. डिग्रीची वाक्य म्हटलं तर कंपॅरेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, सुपरलेटिव्ह आहे, साऱ्या प्रकारची वाक्य पुस्तकामध्ये दिलेले आहेत. साऱ्या प्रकार, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, ॲज सून ॲज आहे, ॲज वेल ॲज आहे, सो दॅट आहे, काय नाही त्यामध्ये सांगा. अख्ख्या पुस्तकामध्ये साऱ्या प्रकारची, अख्ख्या पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला काही विचारलं जात नाही, ना वाक्य विचारलं जात, ना काही एखादी क्रिया करायला विचारली जात. पण आपण वाचतानाच ते नीट वाचत नाही, त्या रचना लक्षात घेत नाही, न कळालेल्या रचना समजून घेत नाही आणि म्हणून आपल्याला हे शिकवावं लागतं. तसं हे
माझ्या नॉलेजप्रमाणे तरी शिकायची गोष्टच नाही मुळात. म्हणजे ग्रामर शिकायचंच नसतं. ग्रामर अशीच या रचना बघायच्या. या रचना बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं कोणती रचना कशी आहे. आणि मग थोडाफार आधार घ्यायचा. शिक्षक असतात, बुक्स असतात. तुमच्याकडे बघा या लेवलला म्हणजे 10वीच्या लेवलला बऱ्याच वर्षी आता मी बघत असतो, वर्षानुवर्ष बघत असतो. 10वीला मुलं आली, ग्रामरला बरेच मार्क आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये आणि व्याकरणाचं एखादं ग्रामरचं इंग्रजी ग्रामरचं पुस्तक त्यांच्याकडे नसतं. ते असलं पाहिजे, 100% असलं पाहिजे. का माहिती आहे तुम्हाला नियम किंवा वाक्य शिक्षकांनी सांगितलेलं कळेल सुद्धा, ते तुमच्या लक्षातही राहील समजा. पण उदाहरणं सोडवायला वाक्य नसतील ना तर काय होत नाही. हा प्रॅक्टिसचा विषय आहे. तुम्ही ती वाक्य सोडवली पाहिजेत. बसल्या बसल्या 4 वाक्य पुस्तकातून शोधून काढली पाहिजेत, गायडातून ती शोधून काढली पाहिजेत किंवा एखाद्या पुस्तकातून ती घेतली पाहिजे. कोणतंही पुस्तक असो, 7वीचं असो, 8वीचं असो, 9वीचं असो, 10वीचं असो, 11वीचं असो, 12वीचं असो, कोणतंही असो. कोणतंही एखादं वाक्य घ्यायचं, 2 सो दॅट भरायचं, सो दॅटचं घ्यायचं, 2 भरायचं, 2 भरायचं आणि मग ते प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या डोक्यात बसतं. तुम्हाला काय वाटतं आम्ही सांगतोय शिकवतोय म्हणजे असंच नाही ना. ते वर्षानुवर्ष आम्ही प्रॅक्टिस करत असतो. तुम्हाला शिकवत असतो ना ते आमचं प्रॅक्टिसच असतं. समजतं ना. आम्ही कशी लहान होऊन ती फळ्यावर सारी वाक्य लिहितो, मग फळ्यावर एका वाक्याचं हे दाखवतो. या वाक्यामध्ये बघा हा टू आलाय, पहिल्यांदा सांगतो या अशा दिलेल्या रिमूव्ह टू साठी दिलेल्या वाक्यामध्ये 2 टू असतात, एक मोठा टू आणि एक छोटा टू. मग दाखवतो, त्याला गोल करतो. असं वर्षानुवर्ष करतो ना, ते प्रॅक्टिस करतो आम्ही, म्हणून ते होतं. कळलं ना तुम्हाला. तर रिमूव्ह टूचं हे जे आर्टिकल आहे ना अत्यंत सोपं आणि सरळ आहे. ते तुम्हाला नक्की समजेल. आणि मग हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला काही वाक्य सोडवावी लागते. ती तुम्हाला मी देणारच आहे. म्हणजे तुम्हाला सोडवायला वाक्य देणार आहे मी आणि मग ती वाक्य तुम्ही सोडवायची. मग सोडवल्यानंतर जी येत नाही ती बाजूला काढायची. मग सर भेटल्यानंतर किंवा सरांना लगेच मेसेज टाईप करायचा, सर ही वाक्य येत नाहीत, कशी सोडवली पाहिजेत. मी लगेच सांगणार तुम्हाला, काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने हे छोटंसं आर्टिकल होतं. रिमूव्ह टू म्हणजे यूज सो दॅट नॉट. रिमूव्ह टू म्हणण्यापेक्षा रिमूव्ह टू असं म्हणायचं. आपल्या मुलांनी नेहमी रिमूव्ह टू नाही म्हणायचं, रिमूव्ह टू 2 टू काढायचे. एक टू काढायचा त्याच्याऐवजी सो भरायचा, दुसरा टू काढायचा त्याच्याऐवजी दॅट प्लस सर्वनाम प्लस कॅनॉट किंवा कुड नॉट, म्हणजे 4 शब्द भरायचे आणि ते शब्द त्या टूच्या ऐवजी भरायचे. कळतंय सरांना. म्हणजे 2 टू काढायचे. आता उलट विचारलं, समजा सो दॅटचं वाक्य दिलं आणि यूज टू म्हटलं, तिथं सुद्धा तसाच अर्थ आहे. यूज टू म्हणजे यूज टू आणि सो दॅट म्हणजे सो दॅट नॉट. अशा दोन्ही सूचना लक्षात ठेवायच्या. कॉम्प्लेक्स करा म्हणून विचारलं, समजा 2चं वाक्य दिलं आणि तुम्हाला कॉम्प्लेक्स करा, मग तुम्ही म्हणणार कॉम्प्लेक्स कसं करायचं. अरे त्यात सो दॅट वापरलं ना आपोआपच ते कॉम्प्लेक्स होतं आणि सो दॅट काढून 2 वापरलं ना आपोआपच ते सिम्पल होतं. पण सूचना आपल्याला कळली नसल्यामुळे, कळवून न घेतल्यामुळं किंवा ती माहीत नसल्यामुळं मग असा गोंधळ होतो. तर असा गोंधळ वगैरे काही होऊ द्यायचं नाही. नीट समजून घ्यायचं, नीट सोडवायचं ते. आणि मग मी आता उदाहरणासाठी तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणं देणार आहे. तर हे आर्टिकल परफेक्ट आलं पाहिजे. 1 मार्क देऊन जातं, एखाद दुसरा मार्क असतो. सारी आर्टिकल एक मार्क. बघा थेंबे थेंबे तळेसाचे असतं. 1 मार्क म्हणजे कमी नसतो बरं का. 1 मार्क हा प्रत्येक विषयात मांडला तर 1% वाढतो. असा 1 मार्क मिळवत जायचा असतो, 1% ऍड करत जायचा असतो. कमी होऊ नये याची काळजी घ्यायची असते. मार्क मिळतायत तिथं बघायचं नसतं, मार्क कुठे जात आहेत. आपण काय उगीच घाबरतो. बघितलं ना किती सोपं आहे ते आर्टिकल. पण उगीच आपण घाबरलेलं असतो. रिमोट म्हणलं काय करून काय नको असं होतं. तळागाळातल्या सर्व विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना आणि मध्यम विद्यार्थ्यांना आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कळेल. साध्या मुलाला सुद्धा कळेल. हे जरी एखाद्यानं लेक्चर ऐकलं ना, ज्याला गंधही नाही त्याचा व्याकरणाचा, त्यालाही कळेल आणि तो सोडवेल. समजलं. तर अशा पद्धतीनं आजचं हे छोटंसं आर्टिकल आपण या ठिकाणी थांबूयात. मी तुम्हाला हे आर्टिकल तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा मी तुम्हाला त्यातली वाक्य सोडवायला देईन, तेव्हा तुम्ही नीट सोडवाल अशी अपेक्षा आहे. जर नाही कळालं तर बघून लिहिण्यापेक्षा, याला त्याला फोन करून विचारण्यापेक्षा सरळ शंका म्हणून ते मला विचारायचं, मग मी तुम्हाला सांगणार. समजलं. किंवा ते बाजूला काढून ठेवायचं. नंतर आपण जेव्हा भेटू तेव्हा हे काही लॉकडाऊन वगैरे काही कायमचं जाणार नाही. एखादा महिना अजून इकडे तिकडे होईल. मग जेव्हा भेटू तेव्हा ते आपण सोडवू आणि तुमची शंका जी आहे तिचं निरसन करू. तर आज मी या छोट्याशा आर्टिकल नंतर इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.